निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। गोरक्ष तू गिरनारला आहे. गिरनार काय आहे ही अनुभवण्याची गोष्ट आहे. आणि तू तर साक्षात श्री दत्तात्रेयांसोबत आहे. परमशक्तीचा सहवास तुला मिळतो आहे. गिरनार गिरनार म्हणजे चिरंतन आजन्म अधिष्ठान ही परमसत्ता आहे. इथे राहिलेला प्रत्येक क्षण तुला अनंत ऊर्जा देईल गोरक्ष. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो आदेश। अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन हो अलख निरंजन। गुरुवर, आपण सांगितले त्याप्रमाणे मी आलो आहे. गोरक्षा, आज तुझे इथून प्रस्थान आहे. खूप महत्वाची कार्य तुझ्या हातून घडायची आहे. आपण सांगाल त्या कार्यासाठी मी तत्पर आहे गुरुवर. गोरक्षा, मी तुला सांगितले होते, तू इथून प्रस्थान करण्यापूर्वी मी तुला एक अत्यंत महत्वाची सिद्धी प्रदान करेन. होय गुरुवर. आसन ग्रहण कर. माई, लतिका, रोहिणी, देवी, देवी काय होते? देवी, तुम्हाला बरं वाटतंय का? एकदम अस्वस्थ वाटायला लागलं. भोवळ आली. देवी,
तुम्ही जागलात का? आई ग, आता तुला काय झालं? नाही, काही नाही. देवी, आपल्याकडे राजवैद्य आहेत, त्यांना आणू का? नाही नको माई, आता जरा बरं वाटतंय. देवी, मला वाटतं ते बोलू का? बोल ना ग माई. मला वाटतं शुभवार्ता आहे. मी खरंच सांगते, देवी, असं असेल ना तर राजवाड्यात उत्सव व्हायला हवा. हो. अगं थांबा, आधी निश्चित तर होऊ देत, मग बघूयात आपण काय करायचं. देवी, आपण विश्रांती घ्यावी. देवी, तुम्हाला काही लागलं तर आम्हाला आवाज द्या. होय, येतो आम्ही. खरंच शुभवार्ता असेल तर? गोरक्षा, तू शून्य पुत्र आहेस. तू कधीही कुठेही प्रकट होऊ शकतो. जेव्हा जेव्हा तुला तुझे रूप बदलण्याची आवश्यकता भासेल तेव्हा तेव्हा ही सिद्धी तुझ्या कामी येईल. तुला या सिद्धीचे सहाय्य लाभेल. क्षमा असावी गुरुवर, परंतु नाथ पंथाची ही आभूषणे आणि हे रूप बदलण्याची वेळ माझ्यावर काय येईल? आदिमाया कधी कोणाला काय करायला लावे सांगणे कठीण आहे. माझ्या दृष्टी जे दिसते आहे तिथे अशी वेळ येऊ शकेल. मला तरी माझे हे स्वरूप अत्यंत प्रिय आहे, त्यामुळे ते सोडण्याची माझी तरी इच्छा नाही. आपल्या कृपेने जे काही इच्छित असेल ते मी या स्वरूपातच साध्य करेन. अर्थात आपण मला जी सिद्धी देता आहात ते माझे महत् भाग्य आहे गुरुवर. बहिणी, असं गप बसून काय होणार आहे? मग काय करू? गहिनी, तू घरच्यांचं ऐक. हा, आता नाही म्हणू नका, करून टाक लगीन. आता आम्ही तरी त्यांनी कसं अडवणार ना? हा गहिनी, अरे तुझ्या मनात तरी काय आहे बाबा, सांग एकदाच.
असा विचार करतोय की निघून जावं इथून. हा म्हणजे पहिलं जोड आमासनी पडणार. नुसतं जोडच पडायचं नाही तर उबाडवं करून हाणत्याल. हा अय गईनी असलं काही डोक्यात आणू नगस. दुसरा काही मार्ग दिसत नाही. अरे आता पोरगी दावायचा कार्यक्रम आहे मग लगीन. मग पोरं बाळ. हा त्यात काय एवढं. ए वाईस थांबा. बेनी तुला घरदार गाव सोडून का जायचं आहे. कारण माझं मन नाही लागत हे इथे. अरे पर बाहेर जाऊन करणार काय आहेस. मला गुरूंचा शोध घ्यायचा आहे. गईनी एखादा आपल्या गावातला नाही चालणार का गुरु. कसला गुरु पाहिजे. म्हणजे शेजारच्या गावात हाय एक हा भजन कीर्तन करणारा. भेटायचं का त्यासनी. भेटू पण माझे गुरु असे नसणार. अरे भेटाय काय जाते. हा गईनी आमासने न सांगता जाऊ नकस. हा जरा दम धर बाबा. अय कुठं चालला. आहे इथेच. आम्ही येऊ का सांगती. हा नाही तुमचं चालू द्या. लांब नका जाऊ. गहिनीचं काही खरं नाही गड्या. हा तो जो काय बोलला ते त्याच्या घरच्याशी सांगायला पाहिजे. ए नग घरचे काळजी करत बसतात. पर उद्या घेऊन निघून गेला तर कोणी आपल्याला विचाराय ना ग. माई देवींना नक्की काय झालंय. मला वाटतं शुभवार्ता आहे. हो ना किती छान. हो पण आपण लगेचच कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचायला नको. माई नाथ आले. मैनावती कुठे आहे. त्या त्यांच्या कक्षात आहे. हे गुरुवर देवीना आता भोवळ आली होती. मग तुम्ही मला का सांगितलं नाही. आम्ही आत्ताच कक्षातून बाहेर आलो आहोत. त्या कक्षात विश्रांती घेत आहेत. उपचार सुरू केले पाहिजे लगेच. पण आता त्यांना बरं वाटत आहे. तसे नाही. मी प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय मला स्वस्थ वाटणार नाही.
बघितलं नाथांचं देवींवर किती प्रेम आहे ना. खरं आहे बाई. पण माई आता तरी सांग माझा विवाह केव्हा होणार ते. होणार होणार, सगळ्यांचा विवाह होणार, तुझा पण. गोरक्षा, आता जो मंत्र मी म्हणणार आहे तो माझ्या मागोमाग तूही म्हण. गोरक्षा, हा मंत्र मी तुला सिद्ध करून दिला आहे. आता तू पुरुष आणि स्त्री अशी दोन्ही रूपे धारण करू शकतोस. हे गुरुवर, परंतु मी माझ्यावर स्त्रीची सावली देखील पडू दिली नाही. माझ्या गुरुंनी मला या मोह मायेतून कसे दूर राहायचे हे सांगितले आहे. असे असताना मी का स्त्री रूप धारण करेन? गोरक्षा, अरे आदि मायेचे रूप ही स्त्रीचेच तर आहे. अर्थात गुरुवर, आपण सांगता आहात त्यामागे निश्चितच काहीतरी प्रयोजन असणार. भ्रमण करताना तुला काय सहाय्यभूत होईल सांगता येत नाही. होय प्रभू, आता प्रस्थान करण्याची अनुमती असावी. तुला निरोप देणे मला शक्य होत नाहीये. परंतु आता ती घटिका येऊन ठेपली आहे. शिवगोरक्ष, तू माझी जी सेवा केलीस त्याने मी अत्यंत प्रसन्न झालो आहे. गोरक्षा, आता माझ्या हातचे अन्न ग्रहण कर आणि मगच प्रस्थान कर. हे गुरुवर, आपण माझ्यासाठी कष्ट का घेता आहात? गोरक्षा, अरे तू माझी सेवाच तशी केली आहेस. मी दुपारी करवीर नगरीतून भिक्षा मागून आणे, अन्न शिजवेन
तू भोजन करून मगच प्रस्थान कर. जशी आज्ञा. कल्याणमस्तु. शुभम भवतु.